अनेकदा श्रीमंत भिकारी पाहिलेच असतील। आता अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूर मधून समोर आली आहे। अशाच एका भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलिसांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली आहे। तर मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात गेली कित्येक वर्ष भीक मागणाऱ्या मांगीलाल नावाच्या भिकाऱ्याचा रॉयल थाट समोर आला असून त्याच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं सुद्धा समोर आलंय। खरं तर हे उघड झालं महिला व बाल विकास विभागाचे इंदूरमध्ये राबवलेल्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेमध्ये। दिसायला अत्यंत गरीब वाटणाऱ्या मांगीलालची शहरामध्ये एक दोन नाही तर तब्बल 3 घरं आहे, ज्यामध्ये 3 मजली एक आलिशान घर, 600 स्क्वेअर फुटांचं दुसरं पक्क घर आणि अलवासामध्ये एक 1 BHK जे त्याला अपंगत्वाच्या कोट्यामधून मिळालेलं होतं। इतकंच नाही तर या भिकाऱ्याकडे 3 रिक्षा सुद्धा आहेत, ज्या तो भाड्याने चालवायला देतो आणि धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे एक डिझायर कार सुद्धा असून ती चालवण्यासाठी त्याने चक्क एक ड्रायव्हर सुद्धा ठेवलेला आहे। आणि हे सगळं पाहून सगळे चक्रावून गेले असून रोज हा माणूस 500 ते 1000 रुपयांची भीक सुद्धा मिळवतो। दरम्यान चौकशीत त्याने कबूल केले की भीक मागून जे पैसे जमा झालेले असतात ते पैसे तो सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना व्याजाने देतो। दरम्यान इंदूरमध्ये भिक्षावृत्तीमुक्त मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 6500 भिकाऱ्यांची नोंद झाली असून त्यातील हजारो जणांना या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलंय। मात्र आता प्रशासनाने मांगीलाल सारख्या भिकाऱ्यांवर कडक कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय।